ओळखीचे भाऊ बहीण Recording. ज्यांचं तुम्हाला वाटतं चांगलं करायचं आहे, हां, त्यांना क्लासला पाठवा. आणि ज्यांचं वाटतंय की यांचं वाईट होऊ दे, खराब होऊ दे यांचं, तर त्यांना आपल्या क्लासचं काय नाव सांगू नका, कळते ना. हां, यांना 3-4 वर्ष रिपीट करायला लागू देत, असं जर वाटत असलं तर त्याला काय आपल्या क्लासचं नाव सांगू नका. घेतलं ना तुम्हाला मी काय म्हणलं ते. चलो. काय प्रणव, यात सगळ्यांना सांगितलं होतं लेक्चर घेणार नाही प्रणव आला नसला तर. 7:15 पासून आतापर्यंत मी थांबलोय, कळलं का. मोरे म्हणाले लेक्चर चालू करा सर, नाही तर मी म्हटलं तू जायचं असलं जा, प्रणव आल्याशिवाय पण नाही चालू. चला मागे मागे बसा, लांब लांब बसा. बरं आहे का नाही, म्हटलं का नाही मी पायल. खोटं बोलू नका, असं असं काय पण बोलू नका मला. चलो. बरं, ते फाउंडेशनची बॅच ठेवायची होती 8:45ला, पण ते काय झालं, हुलसुरे सरांचाच टायमिंग चेंज झाला, त्यामुळे आपलं परत लेक्चर 7:30लाच होईल. ऑनलाईनवाले ऑफलाईनवाले सर्वजण आहे का, आपलं परत लेक्चर 7:30लाच होईल, ठीक आहे ना. एक काम करतो जरा जोशी, फॅन कमी कर आणि ते विंडो ओपन कर ना, आता मी हे अडकवलेलं असल्यामुळे मला जाताच येत नाही कुठं. प्रणवला सांगितलं असतं, पण तू माझा आवडता विद्यार्थी आहे म्हणून काय करणार. येणार प्रणव आता, मास्क लाव ना, कोविड आहे. कोविड आहे म्हणून घरी बसलो, हा, पण मास्क लावत नाही. बरं चलो, चालू करने का भी. ऑनलाइन वाले सगळे क्लियर आहे ना, ऑडिओ वीडियो सगळे क्लियर, मस्त दिख रहा है सब. अरे कमेंट करता का नाही ऑनलाइन. चलो चलो, मग आतापर्यंत काय काय बघितलंय. चला प्रणव, चला बा,
आतापर्यंत काय काय झालं? फर्स्ट झाला चॅप्टरची स्टार्टिंग झाली आयडियल गॅस इक्वेशन. मग आयडियल गॅस इक्वेशन काय? PV इज इक्वल टू, चला सर्वजण समोर रे, PV इज इक्वल टू NRT, राईट. सेकंड झाली काय? रिअल गॅस इक्वेशन. रिअल गॅस इक्वेशन मी काल चेंज करून दिली, चेंज केलेली नवीन लिहिली ना बरोबर. आयडियल रिअल गॅस इक्वेशन काय? P प्लस AN स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर इंटू V मायनस NB. 7:15 ला लेक्चर चालू झाले सत्यजित. काय हां, तू म्हणशील आता तुझ्यासाठी मी थांबणार, तुझ्यासाठी मी थांबू शकत नाही, कळते का? हां, तू रोज लेट येणार, कोण थांबणार? जोशी बरोबर. हां, सेकंड ब्रॅकेट साक्षी, सेकंड ब्रॅकेट V मायनस NB is equal to NRT is equal to NRT, number of moles into R into T, real gas equation. Properties of ideal gas. Ideal gas च्या properties काय काय? Ideal gas च्या properties काय काय? Two properties. Volume of all molecules should be very small compared to volume of entire gas. या रूम मध्ये गॅस किती आहे? पुऱ्या रूम एवढाच आहे, पण सगळे मॉलिक्युल्स एकत्र केले तर मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम इतकाच होईल. रूम मधले सगळे गॅसचे मॉलिक्युल्स, O2चे N2चे सगळे मॉलिक्युल्स एकत्र केले तर गॅसचा काय होईल? गॅसचं व्हॉल्यूम एवढंच होईल, म्हणजे मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम. पण गॅसचं व्हॉल्यूम किती आहे? रूम इतका आहे, कारण मॉलिक्युल सगळीकडे पसरले जातात रूममध्ये. मग कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ ऑल दी मॉलिक्युल्स, व्हॉल्यूम ऑफ गॅस शुड बी व्हेरी लार्ज. फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय गॅसची? गॅसची, आयडियल गॅसची सेकंड प्रॉपर्टी काय? देअर शुड नॉट बी एनी फोर्स बिटवीन atoms, molecules of gas. No attractive force, no repulsive force. पण रियालिटी मध्ये कोणता फोर्स असतोय? वॅन डर वॉल्स फोर्स असणार. ठीक आहे, मग वॅन डर वॉलनच ही इक्वेशन दिली. रिअल गॅसची इक्वेशन कोण दिली? वॅन डर वॉल्सनं दिली. रिअल गॅस आपल्याला फिजिक्समध्ये नाही, केमिस्ट्रीमध्ये असेल कदाचित. हा बरं, काहीच मेन्शन नाही NCERT मध्ये, तर काहीच मेन्शन नाही. मी थोडंफार तुम्हाला सांगितले. पण देन त्याच्यानंतर झाला RMS व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. RMS व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल्स काय फॉर्म्युला सांगते? बोला, प्रेशर मध्ये फॉर्म्युला सांगते किती? VRMS विचारून दिला ती प्रेशर मध्ये. बोला प्रेशर मध्ये किती? टेम्परेचर मध्ये सांग, कशात पण सांग. रूट, व्हेरी गुड, रूट 3RT अपॉन M. हेच मॅक्सिमम टाइम्स लागणार आपल्याला. ओके, कोणता फॉर्म्युला मॅक्सिमम टाइम्स लागणार आपल्याला? RMS व्हेलॉसिटीचा रूट ऑफ 3RT. ऑनलाईन मध्ये हे दिसला नसला तर टेन्शन घेऊ नका, झालंय आपल्याला, फक्त रिवाइज चालू आहे. रूट ऑफ 3RT अपॉन मॉलिक्युलर वेट. फर्स्ट फॉर्म्युला प्रेशर मध्ये काय झाला? रूट ऑफ 3P अपॉन रो. खूप छान, रूट ऑफ 3P अपॉन रो. आणि KB मध्ये कसा? रूट 3kBT अपॉन स्मॉल m. स्मॉल m इज मास ऑफ वन मॉलिक्यूल. सगळे फॉर्म्युले झाले आपल्याला, राईट. ठीक आहे, मग RMS व्हेलॉसिटी झाला, त्याच्यावर न्यूमरिकल्स पण केले, त्याच्यावर सेकंड बीट डिपेंडेंट आहे, आणि गॅसच्या इक्वेशनवर फर्स्ट बीट. दोन्ही बीट सॉल्व्ह केले ना? आता सॉल्व्ह केले दोन्ही बीट्स. चालू केलाय दुसरा, फर्स्ट झालंय पण काहीच केलं नाही, दोन्ही पण नाही केले. विद्याभारती ते झेरॉक्सवर भेटायला बघ जरा. कुठल्या झेरॉक्सवर भेटते रे? बघ ते किंग स्टार कुठे आहे बघ, तिथं भेटते, लगेच भेटते. हा, आळसपणा करू नका, सपायल पटापट काम. ती झेरॉक्स घे ना, इथे किंग स्टारवर झेरॉक्स आहे ना. कशाचं? विद्याभारती. काय एका दुकानावर भेटले ना, पण कुठल्या दुकानावर? छाया, छायावर भेटायला बघा. छाया बुक सेंटर कुठे बघा. हा, छाया भेटते का बघा तुम्हाला? छायाकडे बुक आहे. छायाकडे छाया ओळखीची आहे. ठीक आहे, कुणाच्या छाया कुणाच्या का ओळखीची असं ना, तिथं भेटायला सांगावलं बुक मी. चलो, मग मी काय म्हणालो? सॉल्विंग करा. इकडे केलं सध्याचे सॉल्विंग काय?
आता आणले म्हणजे आता उघडणार आज. सॉल्विंग काय केलंय? सेकंड बीट चालू आहे. जोशी सेकंड करा करा जरा. प्रणव काय केलं ऑनलाईन मध्ये? घरातले म्हणाले खूप अभ्यास करला प्रणव आमचा. काय केलं का नाही? करा बाळा, असं नका. तू बघ लेक्चर. तू कसं कालच आपलं ठरलं होतं लेक्चर बघायचं. सॉल्व करा. हा सोपं बुक घ्या. तुम्हाला सीईटी द्यायची ना कोण आणि तुला पण द्यायची सीईटी. तुला होईल पण तुला चांगलं बुक पण होते, एररलेस होते तुला. तुम्हाला फक्त सीईटी विद्याभारती दिला तरी चालते. तुझं नाव काय विसरलं? ओमकार ना? हा ओमकार. फक्त विद्याभारती सॉल्व केलं. विद्याभारती पण चांगला आहे, 130 पर्यंत येते नीट मध्ये पण. विद्याभारती चांगलं बुक आहे, सॉल्व करा. ठीक आहे, चलो बंद करा बंद करा. चला ऑनलाईन वाले सॉल्व केले का रे? कमेंट पाठवा. सॉल्व केले का फर्स्ट 2 बीट्स? मी बघतो नंतर तुमच्या कमेंट्स. ऑनलाईन वाले सॉल्व केले का? कमेंट पाठवा. ठीक आहे, मग आरएमएस व्हेलॉसिटी झाली. नेक्स्ट काय बघायचं आहे? मग नेक्स्ट बघायचं आहे ल्या. आज थेरीज बघायचे आहे, कदाचित उद्या पण थेरीज होईल. ठीक आहे, पण सगळं इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. ल्या नेक्स्ट पॉइंट काय? ऑनलाईन कोण कोण केले? रागिनी केली. बाकीचे काय झोपले का रे सगळे? बाकीचे कोणाची कमेंट दिली झाली? हेडिंग थांबा सांगतो मी. मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्यूशन ऑफ molecular speeds. Maxwell's distribution of molecular speeds. Maxwell's distribution of molecular speeds. ठीक है, मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्युलर स्पीड हे काय गेले? एनसीईआरटी मध्ये एका बॉक्स मध्ये दिले, ब्ल्यू बॉक्स मध्ये. आणि जे पण एनसीईआरटी मध्ये ब्ल्यू बॉक्स मध्ये दिले ते सिलेबस मध्ये नाही, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, फर्स्ट पेजवर लिहिलेलं असते. बोर्डबुक मध्ये पण आहे. बोर्डचे एक्झामचा अभ्यास कराल का? त्यावेळी बोर्डबुक कदाचित रीड कराल. त्या बोर्डबुकच्या पण फर्स्ट पेजवर लिहिलेलं आहे काय सिलेबस मध्ये आहे, काय सिलेबस मध्ये नाही. काही बॉक्सेस सिलेबस मध्ये नाहीत बोर्डबुक मधल्या. पहिल्या पेजवर दुसऱ्या पेजवर लिहिलेलं असते. हा, मग एनसीईआरटी मधले ते ब्ल्यू बॉक्सेस आहेत का? ते सिलेबस मध्ये नाही आहेत. हे मॅक्सवेल नाही आहे सिलेबस मध्ये, पण दिलं एनसीईआरटी मध्ये. थोडं इंट्रोडक्शन मी देतो तुम्हाला. मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन काय? मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन काय? त्या रूम मध्ये मॉलिक्युल्स आहेत किंवा या बॉक्स मध्ये मॉलिक्युल्स आहेत. बॉक्स घेतला आपण, गॅसचे मॉलिक्युल्स आहेत बॉक्स मध्ये. ठीक आहे, आणि आरएमएस व्हेलॉसिटी समजा आली या सर्व मॉलिक्युल्सची, ऑल मॉलिक्युल्सची आरएमएस व्हेलॉसिटी आली 5 मीटर पर सेकंड. बरं, 5 मीटर पर सेकंड इतकी छोटी नसते, मोठीच असते. 200, 400 मीटर पर सेकंड, 1000 मीटर पर सेकंड. बघितलं ना काल एक्झाम्पल? तशाच व्हेलॉसिटी होत्या. 5 मीटर पर सेकंड कधी होती? कधी नव्हती. सरळ बसा, कधीच नव्हती तशी. मग ऑलवेज स्पीड्स काय असतात? खूप जास्त असतात, पण मी एक्झाम्पलसाठी छोटे घेतले. मग सगळ्यांची आरएमएस व्हेलॉसिटी, सगळ्यांचा ॲव्हरेज घेतला तर किती आला? 5 आला. मग याचा अर्थ असा आहे का ईच मॉलिक्यूल इज मुव्हिंग विथ 5 मीटर पर सेकंड? याचा मिनिंग असा आहे का ईच मॉलिक्यूल इज मुव्हिंग विथ 5 मीटर पर सेकंड? तर असा नाही. सम मॉलिक्युल्स हॅव व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड. काही जणांना 0 पण व्हेलॉसिटी आहे, काही जणांना 0.1 पण व्हेलॉसिटी आहे, काही जणांची 0.7 पण आहे, काही जणांची 2.7 आहे, काही जणांची 4.7 आहे, काही जणांची 5.2 आहे, काही जणांची 6.7 आहे, काही जणांची 15 मीटर पर सेकंड पण आहे. कळते काय? म्हणजे व्हेलॉसिटी प्रत्येक मॉलिक्युलची 5 आहे का? नाही. व्हेलॉसिटी ऑफ ईच मॉलिक्युल इज डिफरंट. व्हेलॉसिटी ऑफ ईच मॉलिक्युल इज डिफरंट. काही जणांची मोर दॅन 5 आहे, काही जणांची लेस दॅन 5 आहे. पण सर्वांची आरएमएस व्हॅल्यू काढली तर किती आली? 5. आरएमएस म्हणजे एक प्रकारचा ॲव्हरेज आहे.
RMS म्हणजे काय? एका प्रकारचा ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज कसा केला? स्क्वेअर्सची ॲडिशन, त्याला टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सने डिवाइड करायचा आणि रूट. हे ॲव्हरेज आपण अशा स्टाईलने केले. मग दिस इज RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स. ॲव्हरेज सारखा येते. सगळ्यांची व्हेलॉसिटी 5 आहे काय? नाही. सम मॉलिक्युल्स आर बिलो 5, सम मॉलिक्युल्स आर अबाव 5, सम मॉलिक्युल्स आर इवन ॲट 0 व्हेलॉसिटी. मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते मॅक्सवेलनं ग्राफमध्ये सांगितले. कुणाची व्हेलॉसिटी किती, किती मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी किती, ते मॅक्सवेलनं कशामध्ये सांगितले? ग्राफमध्ये सांगितले. मग मॅक्सवेलचा ग्राफ कसा आहे? मॅक्सवेलचा ग्राफ कसा आहे? बा असं. या बाजूला एक पॅरामीटर आहे NV. NV काय? NV काय ते डिटेलमध्ये आता मी सांगत नाही. त्याचं काम काय तेवढं सांगतो, कारण ते नाही आहे सिलेबसला. त्याच्यावर क्वेश्चन मी पण काय बघितलं नाहीत. एररलेसमध्ये पण एक पण नाही आहे. बाकीच्या पण बुक्समध्ये कधी आलेच नाही. फक्त एक अंदाज असू दे. काय? एवढंच सेंटेन्स लक्षात राहिलं तरी बस झालं. की काय सेंटेन्स? इफ RMS velocity of all molecules is 5, all molecules are not at 5 meter per second. थोड्यांची व्हेलॉसिटी 5 पेक्षा कमी आहे, थोड्यांची 5 पेक्षा जास्त आहे. एवढं जरी क्लिअर झालं तरी बस झालं. एवढंच मला सांगायचं होतं, कळतं ना? तर हे पुढचा पार्ट एक्स्ट्रा सांगवलं मी. मग NV वर्सेस इकडं आहे व्हेलॉसिटी, आणि हे ग्राफ असते असा. ग्राफ असते असा. ठीक आहे. मग हे व्हेलॉसिटी समजा इथं 1 आहे. एवढं छोटं नसते हा. 100, 200, 300 अशा टाईप्स असणार, होते ना. पण मी तुम्हाला सोपं किंवा 100च घेऊ. चला काय 100. ऑनलाईनवाले दिसणार नाही कदाचित हे नंबर्स. इथं 100 लिहिले, तुम्ही लक्षात ठेवा रे. हां, डोळे बारीक करून बघा ऑनलाईनवाले. हे 1 मोठं काढतो, 0 छोटे काढतो, मग तुम्हाला दिसणार 100, 200, 300, 400, 500, 600, 700. ठीक आहे. समजा मला पाहिजे हाऊ मेनी मॉलिक्युल्स हॅव व्हेलॉसिटीज इन बिटवीन 100 and 200. किंवा असं बघू, हाऊ मेनी मॉलिक्युल्स हॅव व्हेलॉसिटी एक्झॅक्टली 100 मीटर पर सेकंड. एक्झॅक्टली 100 मीटर पर सेकंडचे किती मॉलिक्युल्स आहेत? तर एक्झॅक्टली 100 मीटर पर सेकंडचा एक पण मॉलिक्युल नसते. आता मी जर म्हटलं क्लासरूममध्ये समजा तुमचा अराउंड वेट आहे. वेट म्हणजे मास. सायन्समध्ये मास बोलतो, पण आपण डे टू डे लाईफमध्ये त्याला वेट बोलतो. समजा तुमचं 50 किलोच्या अराउंड सर्वांचा मास आहे का नाही? 40 पकडू, 40 पकडू. लॉकडाऊनमध्ये वाढले थोडं, 45 होतं पण 50 पर्यंत आला तुम्ही. 45 पकडू. चला यांचं जरा कमी असेल. हां, लॉकडाऊनमध्ये पण बहुतेक पापड वगैरे, लोणचे वगैरे घातले. मे महिना होता ना, त्यांचं काय चिप्स काय काय, त्यामुळे वेट मेंटेन राहिले. तुम्ही का झोपा काढून फक्त खाल्लं, आंबे खाल्ले, त्यामुळे वेट वाढलं तुमचं. हां, पण मी काय पकडतो ओमकार? 45 पकडतो. 45. मग एक्झॅक्टली 45 कुणाचा मास आहे का? तर एक्झॅक्टली 45 एकाच पण नसते क्लासरूममध्ये. कळते? क्लासरूम आपला किती पण होणार. आता 2 वर्षांनी आपला क्लासरूम पूर्ण भरणार. असे ते फोडायचे भिंत आणि ते मागं वाढवायचा क्लास, ते वेगळी गोष्ट आहे. पण त्यावेळी पण आपण किती पण, पुऱ्या परभणीमध्ये पण म्हटलं मी, एंटायर परभणीमध्ये पण बरोबर 45 किलोचा मला माणूस शोधून दाखवा. बरोबर 45 किलोचा माणूस भेटतच नाही. कळते का? एक तर ते 45.01 असणार, कळते? 45.001 तरी असणार त्याचं मास. मी कळते का? मला किती वाला पाहिजे? मला किती मासवाला पाहिजे माणूस? 40 म्हणजे काय? 45.0000 पाहिजे ना. मला 45 किलोग्रॅमचा मॅन पाहिजे. मॅन, बॉय, जे पण म्हणा तुम्ही त्याला. तर 40.000 सगळे झिरोच पाहिजेत. कळते का? असा माणूस परभणीमध्ये पण शोधणं डिफिकल्ट आहे. कळते? असू शकते, खूप रेअर केस आहे असे भेट. एवढाच बरोबर एवढंच मास आहे. ठीक आहे. थोडं पाणी पिलं तरी वाढणार त्याचं मास. कळते का? 1 सिप पाणी जरी पिलं तरी त्याचं मास काय होणार? 45 पेक्षा जास्त वाढणार. ठीक आहे. फूड खाल्ले, 2-3 ब्रिदिंग केली, फसफस बाबागिरी केली, आतलं मेटाबॉलिझम वाढला, वेट कमी झालं. कळते? मग एक्झॅक्टली एवढाच 45.0001 असला तरी पण ते हा इतका नाही. कळते ना? 45.00001 जरी तुम्ही माणूस शोधून आणला तरी मी त्याला पकडणार नाही. चल, आपल्याला बरोबर सगळे झिरो पाहिजेत. कळते ना?
मग बरोबर 45 kgचा पण माणूस भेटू शकता का एंटायर परभणीमध्ये पण भेटू शकत नाही. कळते? तसं ह्या एंटायर रूम मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत? लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. स्टील एक्झॅक्टली 100 मीटर पर सेकंडचे किती मॉलिक्युल्स आहेत? जवळपास एक पण नसते. जवळपास काय असते? एक पण नसते. ठीक आहे. हा, पण मी असं म्हटलं 45, 45 आणि 46 किलोग्रॅम याच्यामधली किती माणसं आहेत? तर मग खूप भेटतात. पण 45.01 वाला त्याचा झाला, 45.00001 वाला पण त्याचा झाला. कळालं ना मी का बोललो ते? आता ही रेंज आली, रेंजमध्ये असतेच मग पक्के, पण एक्झॅक्टली एवढाच पाहिजे तर नाही भेटत. तसं इथं मग एक्झॅक्टली 100 मीटर पर सेकंडचा मॉलिक्युल पाहिजे, भेटू शकत नाही. पण तुम्ही जर म्हटला हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर इन बिटवीन 100 अँड 200, तर मग भेटते. मग कसा काढायचा? इफ आय वॉन्ट मॉलिक्युल्स हॅव्हिंग व्हेलॉसिटीज इन बिटवीन 100 मीटर per second and 200 meter per second, then this is the area. Now area between 100 and 200 is number of molecules having velocities in between 100 and 200. 100 and 200 च्या मधला एरिया म्हणजेच काय असते? 100 मीटर पर सेकंड आणि 200 मीटर पर सेकंड यांच्या मधल्या व्हेलॉसिटीज असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या म्हणजेच एरिया असते. कळते? ठीक आहे. असा हे ग्राफ तयार केला. तसं ते पॅरामीटर एनव्ही आहे. हा, पॅरामीटर एनव्ही आणखीन थोडंसं जरा कॉम्प्लेक्स आहे, पण ते काय आपल्याला अंडरस्टँड करायची गरज नाही. ठीक आहे, लिहून घ्या, ड्रॉ करा, मी सांगतो काय. बॉक्स काढू नका. मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन फक्त काढा, मी सांगतो काय करायचं, काय लिहायचं. चला बोलू नका सत्यजित, त्याला अभ्यास कसं करायचं सांगू नको तू. चलो लिहा, काय लिहायचंय? एरिया, एरिया शेडेड, एरिया शेडेड in the graph, area shaded in the graph, area shaded in the graph is, area shaded in the graph is number of molecules, area shaded in the graph is
number of molecules is number of molecules having velocities, number of molecules having velocities in between 100 meter per second, in between 100 meter per second and 200 meter per second. $100 meter per second and 200 meter per second. ठीक आहे. मग हे जे एरिया आहे ते कोण आहे? एरिया बिटवीन 100 and 200 is equal to number of molecules having velocities in between 100 and 200. 100-200 मधले जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत ते चा नंबर आणि या एरिया दोघांचा नंबर काय सेम आहे. मग एरियाला 400, तर असे 400 मॉलिक्युल्स आहेत. एरियाला 400, तर असे 400 मॉलिक्युल्स आहेत की ज्यांची व्हेलॉसिटी 100 and 200 च्या मध्ये आहे. कळलं ना? ठीक आहे. चलो, मॅक्सवेल झाला. त्याच्यानंतर सीपी आणि सीव्ही काय माहिती आहे का तुम्हाला? स्पेसिफिक हीट काय माहिती आहे का? 10वीला झाले नाही म्हणून नका. हा, 10thला झाले हीट चॅप्टर मध्ये. हा, आम्हाला 11th काय झालीच नाही. अरे पण 10th तर झाली ना, पास झाला तुम्ही, एक्झाम पण झाली तुमची. स्पेसिफिक हीट काय आठवते? लेटेंट हीट पण झाली 10thला. लेटेंट हीट पण झाली, स्पेसिफिक हीट पण झाली असं वाटायला मला हीट चॅप्टर मध्ये. आता माझं मी होती का नव्हती मी शंकेत आल्यावर नव्हतीच म्हणाले. मग हीट चॅप्टर आहे 10thला मला माहिती आहे, आणि लेटेंट हीट मला पक्का आठवायला त्यात आहे, पण ते स्पेसिफिक हीट मला जरा आता काही आले आहे का ते पण. बरं, ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. तरी पण मी थोडंफार तर झालंय 10thला, म्हणजे काय अडचण नाही आहे. चला एक एक्झाम्पल करू, मग तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. हे झालं. आता मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड्स झाला. मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड हे झालं. आता पुढचा पार्ट बघू. सीपी काय आहे आणि सीव्ही काय ते आता बघूया. गॅस of 5 moles, a gas of 5 moles is put inside, a gas of 5 moles is put inside 10-liter cylinder. A gas of 5 moles is put inside 10-liter cylinder. How much energy or heat is required to raise its temperature from 30 degrees Celsius to 100 degrees Celsius. It's put inside 10-liter cylinder. How much energy heat is required to raise its temperature from 30 degrees Celsius to 100 degrees Celsius? काय दूर केलं रे आज? चलो बा, क्वेश्चन काय? चला क्वेश्चन काय? मग एक बॉक्स आहे, एक डब्बा आहे. चला बघा रे, एक डब्बा आहे. डब्बा किती लिटरचा आहे? 10 लिटर. याच्यामध्ये गॅस किती मोल्स भरला आपण? कोणता पण गॅस आहे ते काय दिलं नाही.
गॅस किती मोल्स आपण ठेवला याच्यामध्ये? 5 मोल गॅस आहे. कळतं? ठीक आहे, 5 मोल गॅस आहे, 10 लिटरचा व्हॉल्यूम आहे आणि याचं इनिशियल टेम्परेचर किती आहे? 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे केल्विनमध्ये किती येते? 303 केल्विन. 30 डिग्री म्हणजे केल्विनमध्ये किती येणार? 273 ॲड करायचं. म्हणजे 273 ॲड केला की इतका केल्विन येते. आणि इथून हे सुरुवातीला टेम्परेचर आहे. मग खाली लावला आपण बर्नर, फर्स्ट टेम्परेचर इन्क्रीज झालं. गॅसचा आवाज तसा येते. जशी कसा येते मग आवाज? आमच्या घरात गॅस तसा फस आवाज येते. हसायचं काय कारण आहे? मग इनिशियल टेम्परेचर इज दिस. हां, तर तुम्ही हे असं लाकडावर जेवण करता का? नाही ना, गॅसवरच करता, चुलीवर. हां, गॅस असला मग फस असं आवाज. चलो एक्स्ट्रा बोलू नका बा. तो इनिशियल टेम्परेचर कितना है बॉक्स का? इनिशियल टेम्परेचर इतना है. और आफ्टर हीटिंग दिस बॉक्स फाइनल टेम्परेचर बिकम्स हाउ मच? फाइनल टेम्परेचर बिकम्स 100 डिग्री सेल्सियस. एंड 100 डिग्री सेल्सियस मीन्स हाउ मच? 373 केल्विन. ठीक है. While going from this temperature to this temperature, heat has to be provided to the gas. तो कितना हीट प्रोवाइड करना पड़ेगा? इस टेम्परेचर से गैस को इस टेम्परेचर तक ले जाने के लिए कितना हीट देना पड़ेगा गॅस को? कळतंय? ती हीट कशी काढायची? त्याचा फॉर्म्युला तुम्हाला 10th ला झाला, ते मी रिवाइज करून द्यालो. त्याचा फॉर्म्युला 10th ला झाला. काय आठवते कोणाला? हीट प्रोव्हाइडेड इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी. असं काहीतरी असेल, डेल्टा टी असेल किंवा डेल्टा थीटा असेल. बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहितात. किंवा इथे येस पण असते कधी कधी. हीट प्रोव्हाइडेड टू द गॅस इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी. ठीक आहे. पण गॅसच्या केसमध्ये काय असते? गॅसच्या केसमध्ये मास येत नाही. गॅसच्या केसमध्ये काय येते? नंबर ऑफ मोल्स येते. स्पेसिफिक हीट गॅसची एकच नसते. गॅसला स्पेसिफिक हीट वेगवेगळे असते. आता या केसमध्ये काय ठेवलंय? गॅसचं व्हॉल्यूम काय ठेवलंय आपण? कॉन्स्टंट. किती पण तापवा व्हॉल्यूम चेंज होणार आहे का? सिलेंडरमध्ये बंद केलं, असा सिलेंडर आहे आणि सिलेंडरमध्ये गॅस बंद केला, किती पण तापवा गॅस बाहेर येत नाही, काय येत नाही. मग जे व्हॉल्यूम आहे ते गॅसचं काय फिक्स आहे. कळते? तापवल्यामुळे आतलं प्रेशर काय होणार? आफ्टर इन्क्रीजिंग टेम्परेचर प्रेशर इनसाइड बॉटल विल इन्क्रीज. पण व्हॉल्यूम चेंज होते का? नाही. व्हॉल्यूम सेम असला तर जी स्पेसिफिक हीट आहे त्याला बोलतात सीव्ही. व्हॉल्यूम सेम असला तर जी स्पेसिफिक हीट आहे त्याला काय बोलतात? सीव्ही. आणि प्रेशर सेम असला तर जी स्पेसिफिक हीट आहे त्याला काय बोलतात? सीपी. सी ॲट कॉन्स्टंट प्रेशर सीपी, सी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम सीव्ही. या केसमध्ये काय यूज करायला लागते? डब्यामध्ये गॅस भरलाय, किती पण तापवा व्हॉल्यूम सेम राहणार आहे. मग कोणता यूज करायचा? सीव्ही. मग सीव्हीची व्हॅल्यू द्यायला लागणार तरच हे न्यूमेरिकल सॉल्व्ह होते. मग सीव्हीची व्हॅल्यू किती आहे? दिली नाही मी इथं लिहितो ब्रॅकेटमध्ये. सीव्ही इज इक्वल टू 10 joules पर मोल पर केल्विन. युनिट काय कळते ना? सीव्ही किती? 10 joules पर मोल पर केल्विन. ठीक आहे. पुट करू व्हॅल्यूज. मला काय काढायचं आहे? गॅसला इथून इथपर्यंत तापवण्यासाठी हाऊ मच हीट इज रिक्वायर्ड, किती हीट लागणार कळते ना? त्या फॉर्म्युलामध्ये येते सीव्ही. मग हीट रिक्वायर्ड इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 5. हीट रिक्वायर्ड इज इक्वल टू किती? नंबर ऑफ मोल्स. मोल्स किती बसले आतमध्ये? 5. सीव्ही किती आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे मी यूज करणार सीव्ही. सीव्ही किती दिला? 10. आणि टेम्परेचर डिफरन्स किती आहे? किती टेम्परेचर पासून किती टेम्परेचर पर्यंत घेऊन जायचं आहे? 30 to 100 म्हणजे 70 चा डिफरन्स आहे. केल्विन मधला पण डिफरन्स काढा तेवढाच येते. 303 to 373 यांच्यातला डिफरन्स पण 70 येते. केल्विनचा डिफरन्स आणि डिग्रीचा डिफरन्स काय येत असते? सेम 70. मग किती येते? 7 into 5 35 आणि हे 2 0. मग काय? 3500 joules are required. 3500 joules are required to increase temperature of this gas from 30 to 100 degree Celsius. कळते? एवढे जूल्स या गॅसनं दिले याला की हे इथून इथपर्यंत गरम होणार. कळते? सीव्ही कळते काय? सीव्ही कोण आहे? हीट काढण्यासाठी जे फॉर्म्युला आहे, गॅसला किती हीट द्यायला लागणार ते काढण्यासाठीचा जे फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बसलाय सीव्ही. कळते की सीव्ही कोण आहे?
चलो घ्या लिहून, ब्रॅकेटमध्ये लिहा न्यूमरिकल, न्यूमरिकलच्या ब्रॅकेटमध्ये सीबी लिहा आणि सॉल्व करा. डायग्राम काढायची असली तर काढा. चलो लिहून घ्या रे. श्रेयस म्हणाला स्पेसिफिक आठवलं, चांगली गोष्ट आहे श्रेयस, तू जरी 10वीला अभ्यास केला वाटायला. फक्त रे स्पेसिफिक हिट म्हणाला, श्रेयस म्हणाला म्हटल्यावर आहे. सीबीएसईला तर एक्स्ट्रा आणखीन काहीतरी असेल. लेटंट हिटच्या अगोदर ती हे व्हायलाच लागते स्पेसिफिक. देणार. सीबी हीट काढायची असली तर सीपी किंवा सीबीची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये देणार. ती कशी काढायची ते पण आपण लर्न करायचं. चलो ठीक आहे. ओके, मग एक सीपीचं पण एक्झाम्पल करू. सीपी. ओके चला बोला. मग सीपीच्या एक्झाम्पल मध्ये काय ते, सीपीच्या एक्झाम्पल मध्ये काय ते चला मी सांगतो. पहिलं लिहा. टेम्परेचर ऑफ gas in above example temperature of gas in above example is increased at constant pressure. Temperature of gas in above example is increased at constant pressure. Then find out amount of heat required to raise temperature. Then find out amount of heat required to raise temperature. ठीक आहे. वरचंच सगळ्या व्हॅल्यू ज्या वरच्या न्यूमरिकल मध्ये ज्या व्हॅल्यू घेतल्या त्याच सगळ्या परत व्हॅल्यू घ्यायच्या. फक्त काय इन्स्टेड ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय केलं आता, प्रेशर काय ठेवायचं आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. चला बा दोन्ही मी परत एकदा एक्सप्लेन करतो, मागची केस पण आणि ही केस पण. मग इथं डब्बा ठेवला. ठीक आहे. जुना डब्बा तर नवीन डब्यात थोडं डिझाईन वेगळं आहे. नवीन डब्याचं डिझाईन असं वेगळं आहे थोडं. ठीक आहे. आणि ही डिस्क ठेवली. हे जे डब्बा इथं गॅस आहे, इथं मध्ये गॅस आहे आणि इथं पण मध्ये गॅस आहे. दोन्ही ठिकाणी तेच गॅस आहे. किती गॅस आहे 5 मोल्स ऑफ गॅस. किती लिटर 10 लिटर ऑफ गॅस. इथं पण तेच गॅस आहे 5 मोल्स ऑफ गॅस
आणि किती लिटर गॅस आहे? 10 लिटर गॅस. बघा कोणत्या केसमध्ये मोर एनर्जी लागेल मला सांगा. इकडे मी हीट केला, इकडे हीट केला. टेम्परेचर कितीपासून कितीपर्यंत न्यायचं आहे? 30 पासून 100 डिग्रीपर्यंत घेऊन जायचं आहे. पण याचं टेम्परेचर जसं झालं ह्याला हीट करणार आपण. या डब्याच्या खाली गॅस लावला, हीट केला. जसजसा ह्याला हीट करणार टेम्परेचर वाढणार, पण व्हॉल्यूम काय? व्हॉल्यूम सेम. ठीक आहे, याला काय मोठं होता येणार नाही. ठीक आहे, फक्त याचं टेम्परेचर वाढणार. ठीक आहे, इकडे काय होते पहा, हे डिस्क काय करते, याच्यावरचं प्रेशर सेम ठेवणार.